आणि आता बातमी आहे रत्नागिरीतून पावसासंदर्भातली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला। गेले सलग 3 दिवस किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, तर मिऱ्याच्या समुद्रकिनारी जणू लाटांचा तांडव पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून 3.5 मीटरपेक्षा उंच लाटा समुद्रकिनारी धडकल्या। त्यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जून महिन्यातली पौर्णिमेनंतरची ही सर्वात मोठी भरती। तर मिऱ्याच्या समुद्र किनाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि समुद्राला देखील मोठं उधाण आलेलं आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या समुद्र किनाऱ्यावरती आहोत आणि समुद्राला अक्षरशः उधाण आलेलं आहे। लाटांचं तांडव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। मिरा या परिसरामध्ये आपण आहोत आणि आपण बघताय की लाटांचं तांडव या परिसरामध्ये आहे उसळताना आपल्याला पाहायला मिळतंय। पौर्णिमेनंतरचं हे पहिलंच मोठं उधाण आहे। अक्षरशः 3 ते 3.5 मीटरपेक्षा उंच लाटा या सध्या समुद्र किनाऱ्यावरती आढळताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या 3 दिवसापासून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे आणि अक्षरशः उत्तर रत्नागिरी असेल, दक्षिण रत्नागिरी असेल, कोसळधारा या पाहायला मिळतात। आज समुद्राला मोठी भरती आहे, मोठं उधाण आल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं। अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी।